या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी वरुड तहसील कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आढावा बैठक घेतलेली आहे। सर, कशासाठी आज तहसील कार्यालयात ही बैठक होती? वरुडच्या पंचायत समितीमध्ये सार्वजनिक विहिरीचं प्रकरण म्हणजे 518 मंजूर झाल्या होत्या, त्याच्यापैकी 206 त्यांनी पाठवल्या आणि प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर दिल्यानंतर BDO या लोकांना सांगत होता की आता याच्यामध्ये ही त्रुटी राहिली, ती त्रुटी राहिली आणि त्यांच्या मजुरीचे पैसे निघत नव्हते, कुशलचे पैसे निघत नव्हते आणि खरोखर शेतकरी हवालदिल झाला होता। आणि सातत्यानं अनेक लोकांनी म्हणजे विनंत्या केल्या, परंतु तोडगा निघत नव्हता आणि म्हणून BDO तहसीलदार यांची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की CO मॅडमच्याकडे आता शनिवारी आम्ही बसणार आहोत, कारण एक वेळा प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता दिल्यानंतर, वर्क ऑर्डर दिल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देणं ही शासनाची जबाबदारी आहे। जर का तुम्ही चुकले असेल ते देण्यात तर त्या अधिकाऱ्याच्या खिशातून द्या, पण पहिले शासनाने पैसे दिले पाहिजे, पहिले शासनाने पैसे दिले पाहिजे। आणि त्याच्यामुळं BDOला सांगितलं की सगळं दप्तर घेऊन COकडे या। तसंच नमो आवास योजनेचं, तसंच शबरी आवास योजनेचं, ह्या सगळ्या योजना किंवा पांधन रस्ते आहे, तर पांधन रस्ते ग्रामीण मार्गामध्ये करण्याचं हे सगळं काम सातत्यानं व्हायला पाहिजे असते, पण ते थांबलं होतं आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि मी दखल घेतली आणि आता शनिवारी त्याच्यासाठी पुन्हा बैठक ठेवली आहे। याच्यासोबतच मी सौरभ कटियार यांच्याशी बोललो, कारण श्रावणबाळ योजनेची मीटिंग झाल्यानंतर 3-3 महिनेपर्यंत पैसे येत नाही, मग 3-3 महिनेपर्यंत त्याचा काही दोषच नाही आहे आणि त्यामुळं ही स्ट्रीमलाईन व्हावं, श्रावणबाळ योजना आहे, पांधन रस्ते आहे, याच्यासाठी मीटिंग घेतली आणि साधं होतं सातनूरच्या तिथलं, या 5 वर्षात मनरेगामधून जरी CD वर्क म्हणून जरी टाकलं असतं तर 50-60 लाखाचं CD वर्क झालं असतं। असे तर अटरम पैसे जातातच आहे आणि त्याच्यामुळं या गोष्टीसाठी केलं। मी आता सौरभ कटियार त्यासोबत त्या मॅडम CO जिल्हा परिषद यांच्यासोबत शनिवारी बैठक आहे। मी मुख्यमंत्र्यांचे सचिव खारगे साहेब यांच्याशी बोललो मनरेगाच्या पैशाच्या बाबतीत, वाघमारे सेक्रेटरी यांच्याशी बोललो आणि त्यासोबत नमो आवास योजनेच्या बाबतीत बोललो। ज्या लोकांचे अतिवृष्टीचे पैसे आलेले नाही KYC करूनसुद्धा, त्या संदर्भातही तिथे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आणि ह्या गोष्टी आता फास्ट लवकरात लवकर मार्गी लागतील। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या WhatsAppवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या WhatsApp क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।